नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत का? लवकरच शाळा कोरोना संपेल आणि आपली शाळा सुरू होईल. आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास भाग 2, 9वे प्रकरण हवा. आपल्याला मूलभूत काही गरजा आहे ज्या निसर्गाकडून मिळाल्याच पाहिजे, नाहीतर आपण जगू शकत नाही. त्यातली एक आहे हवा, पाणी आणि अन्न. या तीनपैकी हवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. हवा नसेल तर आपण जगू शकणार नाही. पण ही हवा आणि शिवाय ही हवा आपल्याला ॲक्च्युली फ्रीमध्ये मिळते, एकदम फुकट, फ्री. हवा घ्यायला पैसे लागत नाही, ते आपल्याला निसर्ग देतो. मग निसर्गातून मिळणाऱ्या हवेबद्दल आपल्याला माहिती असलीच पाहिजे. तुम्ही मोठे झाल्यानंतर या हवेबद्दल अधिक जाणून घ्या. पण आपण एक मूलभूत माहिती पाहणार आहे. आता मी विचारतो, पान नंबर 106 काढले तुम्ही सगळ्यांनी? सांगा पाहू, या चित्रात कोणती कामे चालली आहेत? एक कुणाचे तरी काका, कुणाचे तरी पप्पा सायकलमध्ये पंपने हवा भरत आहे. ही आपल्या चौथीचीच एक मुलगी फुगा फुगवत आहे. आणि हे कोण आहे जे टायरमध्ये हवा भरत आहे? तिथं नाव आहे पहा, AIR, एअर. एअर म्हणजे हवा. असं पंक्चरच्या दुकानात तुम्ही हवा भरताना पाहिलं असेल ना. एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या. बघा, या मुलीनं घेतलंय. आणि एक रिकामी उभट भांडे, एक नॅरो भांडे घ्यायचं आणि उभट भांडे उपडे करून, म्हणजे असं पातेलं आहे, उपडे करून पाण्याच्या पृष्ठभागावर, म्हणजे पाण्याच्या वर असे धरून पाण्यात खाली दाबा. आता भांडे तिरपे होऊ द्या. तुम्हाला काय आढळून येईल? हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागतात. म्हणजे यावरून काय दिसेल? हवा पाण्यापेक्षा हलकी असते, म्हणून भांडे तिरपे झाले की हवेचे बुडबुडे पाण्याबाहेर वर येतात. अंडरलाईन करा, हवा पाण्यापेक्षा हलकी असते. आपण जड हलके शिकलो होतो ना दुसरीमध्ये. एक बकेट घेतली होती, त्यामध्ये दगड टाकला, बुडाला. का? पाण्यापेक्षा जड आहे. खोडरबर टाकलं, तरंगलं. का? पाण्यापेक्षा हलकं आहे. तशी हवा सुद्धा पाण्यापेक्षा हलकी असते. तेल जे आहे ना आपलं घरामध्ये, तेल, पेट्रोल, हे पाण्यापेक्षा हलके असते, म्हणून ते पाण्यावर तरंगते. डोळ्यांना रिकाम्या दिसणाऱ्या भांड्यातही हवा असते. येतं समजा तुम्ही जर अशी मूठ बंद केली आणि तुम्ही जर म्हटले माझ्या हातात काय आहे, आणि मूठ उघडली, एखादा म्हणेल काहीच नाही. काहीच नाही, नाही, तुझ्या मुठीमध्ये सुद्धा हवा आहे. हवा रिकाम्या डोळ्यांना दिसत नाही, पण भांड्यातही हवा होती. हवा आपल्या सभोवती आहे, रिकाम्या वाटणाऱ्या जागेमध्ये आहे. आपल्या भोवताली कुठपर्यंत, इथपासून तर तिथपर्यंत, वावरात, डोंगरावर सगळीकडे हवा आहे. आता एक करून पहा, शाळेत येणाऱ्या वर्तमानपत्राची किंवा तुमच्या घरी पेपर असेल ना, त्याची महिनाभराची रद्दी मिळवा, 1 महिन्याची. आणि इतर कुठल्याही टाकाऊ कागदाचे मोठे तुकडे घ्यायचे आणि जी पेपरची रद्दी आहे वर्तमानपत्राची, त्याची पाने वेगळी करून घ्या. त्या पानाचे 4 भाग करा आणि हे भाग एक एक करून, बघा हे मुलं करतायत, असे फरशीवर ठेवा. अशी एक एक करून त्याची चळत तयार होईल. पानांची चळत होते. फरशी लगतच्या आणि वरच्या कागदांच्या थरामध्ये काय फरक होतो तिकडे लक्ष द्या. सर्व कागद ठेवून झाल्यावर चळतीचं तुम्ही जर निरीक्षण केलं ना, ते एकावर एक ठेवलेल्या कागदांचं, तर खालच्या थरांमधील काय फरक आहे तुमच्या असं लक्षात येईल. आपण कागद रचत जातो, रचत जातो आणि खालचे कागद वरच्या कागदांखाली दाबले जातात. खालच्या कागदांचे एकमेकांपासून अंतर कमी होत जाते, तर वरचे कागद त्या मानाने मोकळे दिसतात. म्हणजे एखादा कागद जितका फरशीच्या जवळ, त्याच्यावर ठेवलेल्या कागदांची संख्या अधिक, म्हणजे खालचे थर अधिक भार पेलतात. त्या मानाने वरच्या कागदावर कमी भार असतो. वातावरण, याच्यावरूनच आपल्याला वातावरण समजेल. ॲटमॉस्फिअर, आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिचा आकार एखाद्या चेंडूसारखा गोल आहे.
आणि ह्या पृथ्वीच्या सभोवताली हवा आहे आणि पृथ्वीच्या सभोवताली हवेच्या आपणास आवरणास वातावरण म्हणतात. जशी आपल्या सभोवताली आहे, पृथ्वीपासून आपण जसजसे दूर जातो तसतसं वातावरणामध्ये हवा विरळ होत जाते. माझी पालकांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे सगळे प्रयोग मुलांशी खेळा आणि मुलांना हे प्रयोग करून दाखवा. शाळेत आल्यानंतर आम्ही तर करणारच आहे, पण तुम्हाला खूप आनंद वाटेल मुलांबरोबर. नाही वेळ तर मम्मीने करा, पप्पांना वेळ असेल तर पप्पानी करा. घ्या पेपरची रद्दी, कापा ते कागद, एकावर एक ठेवा ते कागद, आणि मग तुम्हाला असं दिसेल पृथ्वी. आपण म्हणतो की मुलं मोठी झाल्यानंतर कसं काय त्याला मोठं झालं समजत नाही, पण लहानपणी आपल्याला समजावणं गरजेचं आहे. हा जर वर्तमान पेपरच्या रद्दीचा प्रयोग तुम्ही आत्ता केला तर मोठं झाल्यावर त्याला समजेल की ॲटमॉस्फिअर काय आहे, आणि मग तो वातावरणाचा आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करेल. म्हणून ज्या पृथ्वीवर आपण आहातो तिचा आकार एखाद्या चेंडूसारखा गोल आहे आणि ह्या पृथ्वीच्या सभोवताली हवा आहे. पृथ्वी भोवतालच्या या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरण म्हणजे काय? पृथ्वी भोवतालच्या हवेच्या वातावरणास. पृथ्वीपासून आपण जसजसं दूर जातो, डोंगरावर जातो, डोंगराच्या वर जर गेलं, खूप वर गेलं तर हवेचे थर पृथ्वीच्या पृष्ठभागाशी दाट, तर पृष्ठभागापासून दूर गेल्यास विरळ असतात. म्हणजे जसजसं आपण वर जातो तसतशी उंचावर हवा विरळ होत जाते आणि अगदीच उंच झालं का मग आपण म्हणून तरंगतो. यान सोडल्यानंतर आता दुसरा प्रयोग पहा. एका फरशीमध्ये एका बशीमध्ये खोलगट भांडे घ्या, बशीसारखे. त्यात एक मेणबत्ती उभी करा, बघा शेजारी दाखवलेली, आणि बशीत पाणी भरा. मेणबत्ती पेटवा. आता मेणबत्तीवर एक काचेचा ग्लास उकडा करून ठेवा. तुम्हाला काय आढळून येईल? थोड्याच वेळात मेणबत्ती विझते आणि पेल्याच्या आत पाण्याची पातळी लेवल वाढते. आपल्याकडे आहे मेणबत्ती? असं का होतं? तर हवेतील एक घटक ज्वलनाला म्हणजे जळण्यासाठी सुद्धा हवेची गरज असते, आणि तो हवा जसजशी वापरत गेले तसतसं पाणी वर पेल्यामध्ये चढत जातं. हा सुद्धा पप्पांच्या आणि मम्मीच्या मदतीने हा प्रयोग करून बघा. यानंतर ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात. हा ऑक्सिजन शब्द 10 वेळा लिहायचा आहे. ऑक्सिजन पहिली वेलांटी आणि म्हणायचा पण आहे ऑक्सिजन. पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे आणि चित्रातील वर्तुळ म्हणजे हवा. त्या वर्तुळाचे 5 भाग केले तर त्यापैकी एका भागा इतका ऑक्सिजन हवेत आहे. म्हणजे हे पृथ्वीवर असले वातावरण ते घटक आहेत, आणि हा जो लाल आहे एवढा भाग आहे, एवढी जागा आहे ऑक्सिजनची. म्हणजे ऑक्सिजन शिवाय इतरही वायू असतात. ते कोणते असतील? श्वसन करण्यासाठी म्हणजे आपल्याला श्वास घेण्यासाठी आणि जळण्यासाठी, ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. श्वसन, ज्वलन. याशिवाय तुम्हाला हवेचे कोणते उपयोग माहिती आहे? तुम्ही थम्सअप माहिती, सोडा वॉटरची बाटली, सोडा वॉटर मधून बाहेर तो आपण असं हलवलं का फेस येतो ना, तो बाहेर पडणारा वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू असतो. हवा व पाण्यापासून अन्न तयार करतात कोण? झाडे म्हणजे वनस्पती. आपल्याला हवा आणि पाण्यापासून अन्न तयार करता हे तुम्ही शिकला. अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. बर्फ तुम्ही बघा, टाकून थंड पेल्यावर बाहेरून पाण्याचे कण जमा होतात, म्हणजे हवेत पाणीही वायुरूपात आहे. पण हवेतील सर्वात मोठा भाग, सर्वांव्यतिरिक्त एक वेगळ्या वायूचा गॅस आहे आणि त्याचं नाव आहे नायट्रोजन. इतर वायू थोडे, पण सगळ्यात जास्त जर हवेत कोण आहे बघा, हा निळा आहे ना, निळा, एवढा नायट्रोजन वायू आहे. अनेक याशिवाय वायू आहेत. हवा हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे,
आता वर्तुळाच्या मदतीने हवा दर्शवली तर वायूंचे प्रमाण असे दिसेल. हे आकृत्या तिथं काढा, तसं नाव द्या. तुम्हाला माहिती आहे का, कारखाने आहेत ना, आपला उसाचा कारखाना, वाहनं, गाडीमधून निघणारा धूर, शेगड्यांमधून निघणारा धूर, इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडतो, धूरही हवेत मिसळतो. हवा, मग आपण काय शिकलो की हवा आपल्या सभोवती असते, रिकाम्या दिसणाऱ्या जागेमध्ये हवा असते. पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे, त्याला वातावरण म्हणतात. पृथ्वीजवळील हवेचे थर लेअर दाटीवाटीने असतात, तर वरचे थर विरळ असतात. हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे हवेचे मुख्य घटक आहे. नेहमी लक्षात ठेवा भाऊ, कोळसा, पेट्रोल, डिझेल अशी इंधने जळाल्याने त्यातून धूर येतो. हा धूर हवेत मिसळतो आणि ह्या धुराने आरोग्य बिघडते. म्हणून पुन्हा एकदा हवा हा घटक वाचा, अंगणात बसा, मोठ्याने आजीला, आजोबाला, पप्पांना धडा वाचून दाखवा आणि याचे प्रश्न उत्तर पण लिहायचे. ओके. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना फोन करून सांगा, ज्यांनी व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओ पण त्या ठिकाणी टाका की मी व्हिडिओ पाहिला. ओके. आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्या पुन्हा एका चांगल्या धड्या, आणखी चांगल्या धड्यामध्ये. ते म्हणजे वस्त्र, म्हणजे कपड्यांबद्दल उद्या आपण माहिती पाहणार आहोत. ओके, बाय. संपलं रे संपलं, धडा आमचा संपला.